एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात संजय राऊतांनी नाव सांगितलं. महाविकास आघाडीतील आणखीन एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. या आमदाराला ऑफर देण्यात आली. तो आमचा आमदार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. चर्चा सुरू असता अमुक माणसाला ऑफर देण्यात आली असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ते रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊतांनी आगामी काळात एकनाथ शिंदे मवियाचा आणखीन एक आमदार फोडू शकतात असं म्हटलंय. माझ्या कानावर आले की लिंगाडे नावाचे आमदार आहेत, त्यांना 20 कोटी रुपयांची ऑफर आली. काल परवाची गोष्ट आहे. धीरज लिंगाडे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आहेत. त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीला आराम पडो. तुमच्या हातात अफाट सत्ता यंत्रणा. राम मंदिरातील लुटलेला पैसा आहे. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा पापाचा पैसा पचणार नाही. जो 6 फुटीर खासदार असतील त्यांना हा पैसा तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ वेद पुराण वाचा. रामकृष्ण आले गेले तेही जगले नाहीत. महाभारताचं युद्ध त्यांनी जिंकलं. सगळ्यांना जावं लागलं. मोदी अमर आहेत का? अमित शहा अमर आहेत का? फडणवीस शिंदे अजरामर आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नाही, त्यांना अतिश्रमामुळे जे आजारी असल्या तरी वाचले. अतिश्रमामुळे म्हणजे टॉलस्टॉयचा म्हातारा सुद्धा अतिश्रमामुळेच पडला. टॉलस्टॉयच्या कथेतला म्हातारा सुद्धा अतिश्रमामुळे सतत धावत राहिल्यामुळे जमिनीसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, बरं का, पदासाठी, पैशासाठी. आणि तो जो आहे टॉलस्टॉयचा म्हातारा, तो टांगा चालवायचा. तो तेव्हा रिक्षा नव्हती, तेव्हा टांगा होता. तेव्हा तो टांगा चालवायचा आणि टांगा चालवून उपजीविका करायची. अशी गोष्ट आहे. हे का मी माझ्या मनातलं सांगत नाही. जर तुम्ही टॉलस्टॉयचा कथा कादंबऱ्या वाचाल तर हा म्हातारा टांग्यावाला तुम्हाला सातत्यानं त्यात दिसेल. त्याच्यामुळे ते आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो आणि त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो. नाही, तुमच्या हातामध्ये अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहे आणि लुटलेला पैसा आहे राम मंदिरातला. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे जो आला आहे आता ठेकेदार, याच ठेकेदारांकडून देणग्या घेऊन त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम केले होते सगळे. त्याच्यामुळे हा काय पापाचा पैसा तुम्हाला पचणार नाही. ज्या कोणी घेतला असेल, मग आमचे ते 6 खासदार असतील किंवा अन्य कोणी असतील, त्याच्या आधी असतील, हा पैसा त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अजिबात पचणार नाही. हा इतिहास आहे. हां, टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे सगळे कोसळणार आहेत 2 फूट जमिनीमध्ये. असं म्हणाल की एका आमदाराला अजून एक ऑफर देण्यात असं आहे की आमच्या मला माहीत नाही. मला असं आहे की शेवटी विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. चर्चा सुरू असतात. मग कानावर येतात. कोणतरी सांगायला येतं की आजही अमुक अमुक माणसाला ऑफर दिली, त्याला ऑफर दिली. म्हणजे काय करणार आहे? ऑफर करणार काय? किती पाहिजे आहे त्या? काय शेवटी इस्पितळातच माणूस जातो. इस्पितळातून शवगृहात जातो, तिथून शिर्डीवर जातो, शिर्डीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हव्यास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेदपुराणं जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर चाळा आणि वाचा. रामकृष्णही आले गेले, रामकृष्णही जगले नाही. त्यांनी युद्ध जिंकलं महाभारताचं आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही का अमर आहात का? कोणी मोदी अमर आहेत का? नाही ना. अमित शहा अमर आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय अजरा अमर आहेत का? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नियती अशी असते की तुम्हाला पूर्णविराम देते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.